मला एक शंका आहे। महासा, तुला काय विचारायचे आहे? तुम्ही इथे अवतार घेऊन आलात, मग श्री पार्वती देवी कुठे आहेत? देवी, याचे उत्तर मी देतो। माधवा, तुम्हीच याचे योग्य उत्तर देऊ शकता। देवी, श्री पार्वती देवी प्रतीक्षा करत आहेत। हे अवतार कार्य संपवून श्री खंडेराय त्यांच्या मूळ रूपात कैलासात परत कधी येतील याची। याचा अर्थ माझा यांच्याशी असलेला ऋणानुबंध हा या जन्मापुरताच आहे? असे नाही, आपणही त्यांच्यासोबत कैलासात जाऊ शकता। म्हणजे मी पार्वती देवींसोबत राहू, तिथेही पूर्णपणे हे माझ्या वाट्याला येणार नाही? महासा, मी सांगतो, प्रधानजींनी जे काही सांगितलं आहे ते सत्य आहे। तू देखील तुझी ओळख सोडून मूळ स्वरूपात येशीलच। या उत्तराने माझे समाधान झाले नाही। देवी, मी काय म्हणतो की या उत्सवाच्या निमित्ताने मी काही कथन करू इच्छितो। मी सुरुवात करू का? मुनिवर, म्हाळसेशी मी पुन्हा बोलेन, तुम्ही आरंभ करा। नारायण नारायण। आता या चंपाषष्ठीला श्री खंडेरायांना काय आवडते हे कोणी विचारलेच नाही। देवी, आपण सांगू शकाल? होय, यांना भोजनासाठी पुरणपोळी प्रिय आहे। नारायण नारायण। आणखी कोणाला काही सांगायचं? वय महाराज। बोल बानू। महाराज, देवासनी रोडगा आणि वांग्याचं भरीत बी आवडतंय। नारायण नारायण। देवा, आपण सांगावे, आपल्याला काय प्रिय आहे। परंतु त्याआधी मी हे सांगू इच्छितो की हा षडरात्रोत्सव संपन्न होत असताना हा नैवेद्य श्री खंडेरायांना अर्पण करावा। आपल्याला काय प्रिय आहे हे आपण सांगितले नाही। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं, खूप झालं, आता चांगुलपणा खूप झाला।
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.